अधिवेशनात बोललं जातं, आश्वासन दिलं जातं आणि ते पाळलं जात नाही. स्मार्ट मीटरच्या बाबतीत तेच झालं. लाडक्या बहिणीच्या बाबतीत नाही आम्ही अजून बंद करणार नाही. तेव्हा आकडा होता 2 लाख, गेला आता 91 लाख का 1 कोटीवर. त्याच्याच बरोबर आपण बघितलं असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत सिबिल बद्दल बोललं गेलं होतं. अजिबात नाही, या शेतकऱ्यांना हात लावायचा नाही बँकेला. शेतकऱ्याला भारी वाटलं, शेतकरी गेले बँकेत आणि बँकेत गेल्यानंतर बँक म्हणते हे आम्ही सरकारचं काय ऐकत नसतो. म्हणजे दुर्दैव असं की सरकारचं कुणीच ऐकत नाही, त्यांचे आदेश पाळले जात नाही. हे आपल्याला MSEBच्या अंतर्गत स्मार्ट मीटरच्या बाबतीत सुद्धा बघितलेलं आहे. स्मार्ट मीटर बनवणारी कंपनी कोणाची आहे त्याचा थोडासा अभ्यास करा. त्यामुळे लोकांना मदत व्हावी यासाठी स्मार्ट मीटर लावले जात नाही, पण स्मार्ट मीटर बनवणाऱ्या कंपनीला मदत व्हावी यासाठी स्मार्ट मीटर सामान्य लोकांवर लादले जात आहेत. आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर गरिबाची बिलं कशी वाढली हे लोकांनी तिथं बघितलेलं आहे. महाराष्ट्र में जो लोन वेवर की योजना सरकार ने लाई है उसमें बहुत सारी त्रुटियां है, उसमें बहुत सारी कंडीशंस डाली है, जिसके कारण सरकार बोल रही है 55 लाख लोगों के लिए ये योजना है 35,000 करोड़ की। लेकिन हमारा कहना है कि 70% किसान इस योजना से वंचित रहने वाला है, क्योंकि उसमें कंडीशंस ऐसे डाली है। इसलिए हमारा कहना है कि आप वो कंडीशन निकाल दो। उसी के साथ जो क्रॉप इंश्योरेंस स्कीम सरकार ने बहुत पहले लाई थी, अच्छी स्कीम थी, कुछ त्रुटियां थी वो हम डेफिनेटली कवर कर सकते हैं, लेकिन उसमें से जो 4 ट्रिगर थे वो निकाले हैं और वो 4 ट्रिगर निकालने के कारण अनफॉर्चुनेटली किसानों को उस योजना की मदद नहीं हो रही। इसलिए ये जो लोन वेवर योजना है उसमें से कंडीशंस जो डाली है वो निकालो, ये हमारी फर्स्ट मांगनी है। उसी के साथ जो हमारी इंश्योरेंस स्कीम है किसानों की, उसमें जो त्रुटियां है वो आप कवर करो, ऐसे हमारी दूसरी मांगनी। इसलिए ये मांगनी हमने की थी पवित्र भूमि पंढरपुर से, बट वहां पे हमको जो शब्द दिया था वो वहां पे शब्द निभाया नहीं गया। अभी इसीलिए 29 तारीख मंडे को जब हमारा अधिवेशन मुंबई में चालू होगा तब हम छत्रपति संभाजी नगर के जो कैम्ब्रिज चौक है वहां पे हम बहुत बड़ा आंदोलन किसानों के साथ करने वाले, और वहां से हम ऐलान करेंगे सरकार को हमारे किसानों की मांगने जो है आप पूरी करो, नहीं तो हम यहां से नहीं हटेंगे, या अगर आप हमारे ऊपर प्रेशर डालोगे तो हम जेल भरो आंदोलन वहां से कर सकते हैं। हमारा पक्ष है, कांग्रेस पक्ष है, उद्धव ठाकरे साहब के सब कार्यकर्ता पदाधिकारी है, शेतकरी संगठना है, बहुत सारे कम्युनिस्ट संगठना वहां पे आ रही है। उसी के साथ अगर आप देखो तो जो सोशल सपोर्टर्स है, कोई विद्यार्थी संगठना आ रही है, कोई पूर्वगामी प्रोग्रेसिव विचार की संगठना वहां पे आ रही, वकील संगठना, ऐसे बहुत सारे संगठना यहाँ पे बड़े तानात पे आएंगे ऐसे हम सबको लगता है। माझ्या अंदाजाने 7 खासदाराच्या मागे 1 मंत्रिपद त्यांना मिळेल असं कुठेतरी चर्चा होती। त्यामुळे श्रीकांत शिंदेंना एक महत्त्वाचं मंत्रिपद मिळू शकतं असा काही प्रमाणात अंदाज आहे। आणि जे जुने मंत्री आहेत आधी फोडलेले खासदार त्यांचं पद काढून नवीन फोडलेला खासदाराला तिथे लॉलीपॉप दिला जाणार। त्याच्याच बरोबर महाराष्ट्रातल्या मोठ्या पक्षातले जे सत्तेत आहेत त्यातल्या एका नेत्याला आजची महाराष्ट्राची जबाबदारी सोडून दिल्लीला जावं लागणार आहे मोठं पद घेण्यासाठी, असंही आम्हाला कळतंय। आणि एक छोटं पद असणाऱ्या नेत्याला एक मोठं पद मिळेल अशी सुद्धा तिथे चर्चा आहे। शेतकऱ्यांना विनंती केलेली आहे, शेतकरी जेवढे येतील त्यांचा जीवन मरण्याचा प्रश्न आहे, तेवढ्या शेतकऱ्यांना आम्ही वेलकम करू आणि मोठ्या संख्येने येतील अशी आशा आणि विश्वास आहे।